झाले सुरू सर. ओके सर. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेने सुरू केलेला मिशन आरंभ हा अभिनव उपक्रम आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून या मिशन आरंभ उपक्रमाची निर्मिती झाली. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री भास्करजी पाटील साहेब व उपशिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री कारले मॅडम यांनी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला गती दिली आणि सातत्याने वर्षभर इयत्ता 5वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विषयक मार्गदर्शन चालू आहे. मी अनिल किसन कडलग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे, तालुका संगमनेर, आज आपल्या समोर कूट प्रश्न या घटकातील रांगेतील स्थान या भागावर मार्गदर्शन करणार आहे. कूट प्रश्न अर्थात गुंतागुंतीचे प्रश्न. आपल्याला आव्हान देणारे हे प्रश्न असतात. यातील रांगेतील स्थान हा उपघटक आपण बघणार आहोत. थोडेसे आव्हान देणारे प्रश्न या घटकामध्ये असतात. हा घटक शिकण्यापूर्वी आपणास काय काय माहित असलं पाहिजे ते सांगतो. मुलांनो, रांगा 2 प्रकारच्या असतात. एक असते उभी रांग आणि एक असते आडवी रांग. उभी रांग ओळखणं म्हणजे काय? आपला हजेरी पट असतो. हजेरीवर एकाखाली एक मुलांची नावं असतात, ती झाली उभी रांग. आणि ज्या प्रश्नात डावीकडे उजवीकडे असे शब्द असतात, डावीकडून राकेशचा नंबर 17वा, उजवीकडून 16वा, असे ज्यावेळी डावीकडून उजवीकडून शब्द येतील त्यावेळी ती झाली आडवी रांग. म्हणजे प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर आपल्याला आडवी रांग आहे की उभी रांग आहे हे कळालं पाहिजे. त्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी आहे. रांगेतील स्थान या प्रकरणात बऱ्याचदा आपल्याला मध्यभागी रमेश उभा आहे तर रमेशचा क्रमांक कितवा म्हणजे मधला क्रमांक काढायला देतात. पण मधला क्रमांक काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की समसंख्येचा मधला क्रमांक काढता येत नाही. समसंख्या असेल तर या समसंख्येचा मधला क्रमांक काढता येत नाही. म्हणजे मधला क्रमांक काढायचा असेल तर विषम संख्ये इतकी मुलं, वस्तू, खांब ज्याचा काही कुणाचा मधला क्रमांक काढायचा आहे तर विषम संख्ये इतक्या वस्तू पाहिजे, मुलं पाहिजे, जे कुणी असेल ज्यांचा मधला क्रमांक काढायचा आहे विषम संख्येचाच मधला क्रमांक काढता येतो. मधला क्रमांक काढायचा असेल तर विषम संख्या हवी. मधला क्रमांक कधी काढता येतो? त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती किंवा एकूण वस्तू किती हे माहीत असेल तर मधला क्रमांक काढता येतो. मग रांगेतील एकूण व्यक्ती माहिती असतील, रांगेतील एकूण व्यक्ती किंवा एकूण वस्तू यांची संख्या दिली असेल तर यांची संख्या
दिलेली असल्यास ही कोणती पाहिजे? जी संख्या दिलेली रांगेतील एकूण वस्तूंची व्यक्तींची ती काय पाहिजे? विषम संख्ये इतकी पाहिजे. आणि अशी दिलेली असल्यास, ती संख्या दिलेली असल्यास सूत्र आहे मधला क्रमांक बरोबर एकूण वस्तू किंवा एकूण व्यक्ती त्यात मिळवायचा अधिक 1/2. या सूत्रामध्ये आपण समजा उदाहरणार्थ एक रांग आहे आणि त्या रांगेमध्ये 39 व्यक्ती आहे, 39. तर तिचा मधला क्रमांक काढायचा आहे. बघा 39 विषम संख्या आहे, मधला क्रमांक काढता येईल. एकूण व्यक्ती आहे 39 अधिक 1/2. तर 40/2 आणि 40च्या निम्मे 20. मधला क्रमांक आलेला आहे 20. रांगेमधला मधला क्रमांक 20. जर 39 व्यक्ती असतील तर मधल्या व्यक्तीचा क्रमांक आला 20. उदाहरणार्थ पहा, ही मधली व्यक्ती 20व्या क्रमांकाची. ही 20व्या म्हणजे त्याच्या आधी 19 व्यक्ती आहे, त्याच्यानंतर 19 व्यक्ती आहे आणि म्हणून त्याचा मधला क्रमांक 20. 19 आणि 19 38 आणि ही एक व्यक्ती आहे 39. रांगेमध्ये एकूण व्यक्ती झाल्या 39. आणि हे सूत्र आपल्या लक्षात असलं पाहिजे की मधला क्रमांक काढायचा असेल तर एकूण व्यक्ती असतील, एकूण वस्तू असतील अधिक 1/2 आणि विषम संख्येचाच मधला क्रमांक काढता येतो हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर मधला क्रमांक या पद्धतीने शोधायचा. हवं तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता तुम्ही. आता त्यानंतर मधला क्रमांक दिलेला असेल तर रांगेतील एकूण व्यक्ती कशा शोधायच्या ते आपण बघूया. मधला क्रमांक दिलेला असताना रांगेतील एकूण व्यक्ती किंवा वस्तू कशा शोधायच्या त्यासाठी सूत्रही आहे किंवा ते सोपंही आहे. समजा एका रांगेत महेश मध्यभागी उभा असून मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 17वा आहे. म्हणजे आपण असंही शोधू शकतो, ही रांग आहे, महेश मध्यभागी उभा आहे, त्याचा क्रमांक 17वा आहे. मग महेश मध्यभागी उभा आहे, त्याचा क्रमांक 17वा आहे हे आपल्याला त्यांनी दिलंय. आणि हे दिलंय सूत्र न वापरता आपण हे असं सोडवू शकतो की त्याचा जर मध्यभागी 17वा क्रमांक आहे तर त्याच्या आधी 16 मुले आहेत, नंतर 16 मुले आहेत, 16 आणि 16 32 आणि महेश काही मुलं 17 मिळवतात. 17वा क्रमांक आहे त्याचा, तो व्यक्ती एक आहे. 17वा मध्यभागी क्रमांक आहे म्हणजे आधी 16 मुलं, नंतर 16 मुलं, 16 आणि 16 32 आणि 33, एकूण मुलं झाले 33. बघा विषम क्रमांक आला. विषम क्रमांकाचाच मधला क्रमांक काढता येतो. म्हणजे रांगेमध्ये एकूण व्यक्ती झाल्या 33. हे सूत्रामध्ये कसं बसवायचंय? एकूण व्यक्ती आपल्याला शोधायच्या आहे आणि मधला क्रमांक दिलेला आहे. तर एकूण व्यक्ती बरोबर मधला क्रमांक दिलेला आहे, मधला क्रमांक गुणिले 2, दुप्पट करायचं. मधला क्रमांक
गुणिले 2 वजा 1. हे झालं एकूण व्यक्ती काढण्यासाठीच सूत्र. रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहे बघा. ह्याच रांगेतला मधला क्रमांक दिला होता महेशचा 17वा. 17 गुणिले 2 वजा 1. 17 दुने 34 वजा 1 बरोबर रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या झाली 33. मघाशी सांगितलेलं सूत्र मधला क्रमांक कसा काढायचा आणि एकूण व्यक्ती कशा शोधायच्या, ही दोन सूत्र आपली पक्की असतील तर हे कूट प्रश्न आहे. कूट प्रश्नाचा अर्थच आहे गुंतागुंतीचे प्रश्न, रांगेतील स्थान. बुद्धिमत्तेमध्ये जो काही कठीण घटक आहे, जो काही अवघड भाग आहे, तो येतो कूट प्रश्नांमध्ये. आणि म्हणून अशा प्रकारची उदाहरणे सोडवताना आपला पाया आणखी पक्का असला पाहिजे, म्हणजे उदाहरणे सोडवता येतात. आणि खूप चांगला बारकाईने विचार केला पाहिजे, तर्क केला पाहिजे. यानंतर आपण प्रत्यक्ष उदाहरणांकडे येऊया. अशा प्रकारची उदाहरणे मुलांना पुन्हा पुन्हा सोडवावी लागतात, सराव करावा लागतो. हा घटक जरी शिकून झालेला असला तरी याचा पुन्हा पुन्हा सराव करावा लागतो. 2018 साली आलेला बोर्डाच्या परीक्षेला आलेला, शिष्य परीक्षेला आलेला प्रश्न मी पहिल्यांदा तुमच्या समोर वाचतो, त्यातल्या महत्वाच्या गोष्टी लिहितो प्रश्नामधल्या, आणि मग आपण तो समजून घेऊया. एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर, रस्ता आहे 1.5 किलोमीटर लांबीचा, एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर, हा रस्ता आहे 1.5 किलोमीटर लांबीचा. काय झालं याच्यावर, रस्त्याच्या कडेने दुतर्फा, दुतर्फा या शब्दाचा अर्थ आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी. 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर, रस्त्याच्या कडेने दुतर्फा 60 मीटर अंतरावर. बघा 60 मीटर अंतरावर काय केलं, एक एक विजेचा खांब लावला. विजेचा म्हणजे लाईटचा खांब लावला. 60 मीटर अंतर गेलं की विजेचा खांब, पुन्हा 60 मीटर अंतर गेलं की विजेचा खांब लावला. याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लावता येतील, एकूण किती खांब लावता येतील. बरं, रस्त्याच्या दोन्ही बाजूने खांब लावायचे. दुतर्फा याचा अर्थ होतो रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी. मुलांनो इथे बघा रस्ता दिलेला आहे किलोमीटर लांबीचा, किलोमीटर, आणि खांब लावायचे मीटर, मीटरवर. मग आपण शिकलेलो आहोत किलोमीटरचे मीटर करणं. पहिल्यांदा जर 60 मीटर अंतरावर खांब लावायचे आहेत तर हा जो किलोमीटरचा रस्ता आहे याचं मीटर मध्ये रूपांतर केलं पाहिजे. आणि मग तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग एका किलोमीटरचे 1000 मीटर, इथं 1.5 किलोमीटर आहे. 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा, मग हा अर्धा किलोमीटर. या अर्धा किलोमीटरचे किती होतील, इथं 1च्या निम्मा अर्धा, 1000च्या निम्मे 500, 500 मीटर. आणि म्हणून 1.5 किलोमीटरचे झाले 1500 मीटर. त्या 1500 मीटरवर आपल्याला खांब लावायचे आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूनी. आधी एकाच बाजूने लावूया, हा रस्ता आहे. पहिल्यांदा रस्त्याच्या ह्याच बाजूने 60 मीटरचे भाग केले. भाग करायचे, समान भाग करायचे, म्हणजे भागिले 60. 1500 मीटर आहे एक बाजू, ही बाजू 1500 मीटर आहे. 60 मीटर अंतराचे समान भाग करायचे, म्हणजे भागिले 60. 150 भागिले 6, 6 एके 6, 6 दुने 12, बाकी उरली 3. 15तून 12 गेले 3, 30 झाले. 6 पंचे 30. मुलांनो
25 भाग झाले समान. पण ज्यावेळी आपण रस्त्यावर खांब लावतो, झाडं लावतो मुलांनो, ते 25 भाग झाले, परंतु सुरुवातीला इथून इथपर्यंत सुद्धा 60 मीटरचा भाग आहे आणि एक खांब एक्स्ट्रा लावता येतो आपल्याला रस्त्यावर. असे 25 समान भाग झाले, परंतु पहिला जो भाग झालेला असतो सुरुवातीपासून तेही 60 मीटरचं अंतर आहे आणि म्हणून रस्त्याच्या सुरुवातीला आपण एक खांब लावतो. असे एका बाजूने लागतील 26 खांब. रस्त्याच्या एका बाजूला 26 खांब लागले. आपल्याला दुतर्फा लावायचे म्हणजे दुप्पट करावी लागते. 26 दुने 52. तर या 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर 60 मीटर अंतरावर गेलो तर एकूण 52 खांब लागतील. पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की रस्त्याची लांबी किलोमीटर मध्ये दिली, खांब लावायचे ते मीटर अंतरावर लावायचे आहेत आणि म्हणून 1.5 किलोमीटरचे 1500 मीटर 60 मीटर अंतरावर लावायचे म्हणजे रस्त्याचे 60 मीटरचे समान भाग करायचे आहेत. म्हणून किती भाग होतील भागिले 60 केलं. मग शून्याला शून्य गेला म्हणजे 10 ने भागलंय. ज्या विद्यार्थ्यांना 150 भागिले 6 असा भागाकार करता येत नसेल त्यांनी 150 भागिले 6चा पाडा मोजून प्रत्यक्ष असा भागाकार करा. 25 उत्तर येईल. 25 भाग झाले रस्त्याचे एकाच बाजूने, दोन्ही बाजूने झाले तरी इकडं 25 आणि इकडे 25 आणि रस्त्याच्या सुरुवातीला आपण एक खांब जास्तचा लावू शकतो किंवा तो लावावाच लागेल कारण पहिला भाग झाल्यानंतर इथून इथपर्यंतचं अंतर सुद्धा 60 मीटर होतंय म्हणून तो खांब विसरायचा नाही. असे एकूण 52 खांब लागलेले आहेत. थोडस काठिण्य पातळीचं उदाहरण आहे, परंतु जर आपण पुन्हा पुन्हा लक्ष घातलं, पुन्हा पुन्हा या प्रकारची उदाहरणं सोडवली तर मग मात्र अवघड वाटणार नाही. यानंतर 2019 साली परीक्षेला आलेला प्रश्न, शिष्यवृत्तीच्या बोर्डाच्या परीक्षेला आलेला प्रश्न. एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा कविता नावाची मुलगी आहे रांगेमध्ये. तिचा सुरुवातीपासून 28वा त्या रांगेत पहिल्या नंबर पासून सुरुवात केली तर तिचा 28वा व शेवटून 32वा नंबर आहे. व शेवटून 32वा क्रमांक आहे कवितेचा. इथे रांगेमध्ये जर मोजलं तर ती सुरुवातीपासून 28व्या क्रमांकावर आहे, शेवटपासून मोजली तर 32व्या क्रमांकावर आहे. याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. मध्यभागी कोण आहे या रांगेत? सुवर्णा. मध्यभागी आहे सुवर्णा आणि तिच्या मागे मनीषा उभी आहे. थोडक्यात अर्थ कळण्यासाठी उदाहरण वाचल्यावर ह्या पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे. बघा, एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा व शेवटून 32वा क्रमांक आहे. याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहे. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. या दोघींच्या मध्ये 10 मुली आहेत. तर या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक कितवा? मनीषाचा मागून म्हणजे शेवटून. काठिण्य पातळीचं उदाहरण.
मनीषाचा मागून क्रमांक कितवा? 5वीच्या 2019 साली झालेल्या परीक्षेतील हा प्रश्न. आता मुलांनो, कविता नावाची एकच मुलगी आहे. या कविताचेच 2 नंबर दिले. सुरुवातीपासून 28वा, शेवटून 32वा. समजा ही कविता उभी आहे. त्या कविताचा इकडून क्रमांक आहे 28वा आणि शेवटून क्रमांक आहे 32वा. कोणाचा? कविताचा. एकच मुलगी 2दा नंबर दिलेले आहेत, तिचेच 2 क्रमांक दिलेले आहेत. बऱ्याच मुलांना वाटतं बेरीज केली की एकूण संख्या मिळेल. हो, बेरीज केल्यावर रांगेत एकूण व्यक्ती किती हे कळेल, पण कविता 2दा मोजली जाणार आहे. या अंकांची बेरीज आपण जेव्हा करू तेव्हा कविता 2दा मोजली जाईल. आणि कविता ही एकच विद्यार्थिनी आहे, म्हणून बेरीज केल्यानंतर पुन्हा 1 वजा करणं गरजेचं आहे. तो 1 वजा केल्यानंतर रांगेतील व्यक्ती आपल्याला कळतील, रांगेतील मुली. मग कविता 2दा मोजली, कारण तिचाच नंबर 2दा दिलाय, पुढून आणि मागून. 8 आणि 2 10, हात चालाय 3 4 5 6. आणि मधला क्रमांक ज्या अर्थी येतो मुलांनो, समसंख्येचा मधला क्रमांक कधीच येत नाही. इथं 60 उत्तर आलंय. जर मध्यभागी सुवर्ण उभी आहे, बघा इथं मध्यभागी सुवर्ण आहे, तर ह्या रांगेत विषम संख्ये इतक्या मुली पाहिजे. इथं कविता 2दा मोजली गेली आहे, ती वजा करा. आणि रांगेमध्ये 59 मुली आहेत. एकूण मुली मिळाल्या आपल्याला, सगळ्या मुली मिळाल्या 59. मग या रांगेत आधी सोडवण्याची पद्धत सांगतो. कविताचा 2दा क्रमांक दिलाय 28 अधिक 32, बेरीज झाली 60. पण ही कविता 2दा मोजली म्हणून एकदा वजा केली 59. हे 59 काय आल्या? एकूण मुली. मग आपण शिकलोय आता मनीषा मध्यभागी, सुवर्णा मध्यभागी आहे. मधला क्रमांक कसा काढायचा आपण मगाशीच पाहिलं. मधला क्रमांक बरोबर रांगेतील एकूण मुली 59 अधिक 1 भागिले 2. आता मी सूत्र लिहित बसलो नाही. एकूण मुली अधिक 1 भागिले 2, डायरेक्ट अंक टाकले की रांगेमध्ये एकूण मुली आहेत 59, त्याच्यात मिळवला 1 भागिले 2. 60 भागिले 2 म्हणजे 30. मधला क्रमांक आला 30वा. कुणाचा? सुवर्णाचा. सुवर्ण मध्यभागी उभी आहे, तिचा क्रमांक 30वा आहे. मग तिच्या मागे मनीषा उभी आहे, बघा ही सुवर्णा मध्यभागी उभी, त्याचं काम, तिचा क्रमांक 30वा. तिच्या मागे मनीषा कुठे? लगेच खिटून आहे असं नाहीये, कारण सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहे. जर इथं मनीषा उभी असेल तर या दोघींमध्ये 10 मुली आहेत. तर मनीषाचा मागून क्रमांक कितवा? मुलांनो, इथे बघूया आपण, सुरुवातीपासून 30वा आहे, शेवटून 30वा आहे, मध्यभागी 10 मुली आहे. मग सुरुवातीपासून बघितलं तर 30, 10 40, 41. मनीषाचा सुरुवातीपासूनचा क्रमांक आलाय 41वा. काय झालं? सुवर्ण मध्यभागी आहे, तिचा क्रमांक 30वा आहे. सुवर्णा आणि मनीषाच्या मध्ये 10 मुली आहेत, म्हणजे 30 आणि 10 40 मध्यभागी. नंतर मनीषा आहे, म्हणजे मनीषाचा सुरुवातीपासून क्रमांक झाला 41. पण आपल्याला शेवटून विचारलंय. मग मनीषाचा सुरुवातीपासून क्रमांक झाला 41. पण त्यांनी काय विचारलंय? मागून क्रमांक कितवा? मग बघा इथे 41वा क्रमांक आहे मनीषाचा सुरुवातीपासून इकडून. तर शेवटून क्रमांक कितवा? मुलांनो, शेवटून क्रमांक काढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला रांगेतील सगळ्या मुली किती आहेत माहिती पाहिजे. रांगेमध्ये सगळ्या मुली आहेत 59.
क्रमांक कोणाचा शोधायचा? मनीषाचा. मग काही मुलं काय करतात, लगेच 41 वजा करतात. जिचा क्रमांक शोधायचा आहे ते 41 वजा केले तर मनीषा वजा होऊन जाईल, इथल्या व्यक्तीचा क्रमांक निघेल. आपल्याला मनीषाचा क्रमांक शोधायचा आहे, मग मनीषाच्या आधी जेवढ्या मुली आहेत त्या वजा करायच्या. मनीषा 41व्या क्रमांकाला आहे, म्हणजे पहिल्या 40 मुली काढून टाकायच्या, मग मनीषाचा शेवटून क्रमांक निघेल. तिचा क्रमांक शोधायचा आहे म्हणून ती वजा करायची नाही, वजा 40 आधीच्या मुली काढून टाकल्या. तर मनीषाचा शेवटून क्रमांक आला 19वा. आता बघा 41 आणि 19 ची बेरीज करा, पुन्हा 60 आली. तू म्हणाल सर आपले 59च मुलं आहे. अगदी बरोबर आहे, ही बेरीज 60च येईल, कारण मनीषाचाच क्रमांक सुरुवातीपासून आहे आणि शेवटून आहे. मनीषा एकाच मुलीचा दोनदा क्रमांक दिल्यामुळं दोनदा आहे ती, म्हणून बेरीज 1ने वाढेल. 41 आणि 19 60, आणि म्हणून रांगेतील वजा 1 केलं तर 59च मुलं आहेत. आणि आपल्याला जे विचारलं होतं तर मनीषाचा मागून क्रमांक कितवा, आपण सुरुवातीला मनीषाचा सुरुवातीपासूनचा क्रमांक शोधलाय 41, आणि तिचा शेवटून क्रमांक काढताना मात्र मनीषाचा क्रमांक काढायचा आहे, तिचा शोधायचा आहे, म्हणून ती नाही वजा करायची, तिच्या आधीच्या मुली वजा करायच्या, आणि मनीषाचा शेवटून क्रमांक आलाय 19वा. सुरुवातीला जे उदाहरण पाहिलं त्यापेक्षाही अधिक काठिण्य पातळीचं उदाहरण आहे, पण तरीही नीट बारकाईने लक्ष दिलं, संकल्पना आपल्या तयार असतील तर फार काही अवघड नाही. तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या उदाहरणाकडे येतो. पुढचं उदाहरण 2021 साली परीक्षेला विचारलेलं उदाहरण. बहुतेक उदाहरणे मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे मुख्य परीक्षेला आलेली उदाहरणं आहेत. त्यामुळे परीक्षेला आता आपण परीक्षेच्या जवळ आहोत, साधारण फेब्रुवारी महिन्यात परीक्षा आहे आपली, आणि परीक्षेच्या जवळ असताना सोप्या सोप्या प्रश्नपत्रिकेकडून आपण अवघड अवघड काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिकांकडे गेलो पाहिजे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी जशी असते त्या पद्धतीच्या प्रश्नपत्रिकांकडे गेलो तर आपल्याला आपला अंदाज येतो. सध्या आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषद आयोजित 5वीच्या ज्या सराव परीक्षा होत आहेत विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत 2 सराव परीक्षा जिल्हा पातळीवरून घेण्यात आल्या. त्या दोन्ही प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी अतिशय सोपी होती. 3री 4थीच्या लेव्हल इतकी खाली होती, आणि त्यामध्ये तुम्हाला खूप मार्क्स पडले असतील, आणि त्यावरून तुम्ही जर गुणवत्ता यादीचा अंदाज करत असाल तर तुमचा अंदाज चुकू शकतो. म्हणून काठिण्य पातळी असणाऱ्या प्रश्नपत्रिकांकडे आपण हळूहळू गेलं पाहिजे. आत्ताच्या ज्या सराव परीक्षा झालेल्या आहेत, 5वीच्या 2 सराव परीक्षा झालेल्या आहेत, दोन्ही प्रश्नपत्रिका खूप सोप्या होत्या. आपण त्यापुढे अवघड प्रश्नपत्रिकांकडे जायला हवं. ठीक आहे, 2021 सालचा प्रश्न आपण बघूया. जॉन व मोईस एका रांगेत उभे असून, कोण? जॉन आणि मोईस हे एका रांगेत उभे आहेत, आणि एका रांगेत उभे असून जॉनचा पुढून क्रमांक 17वा. जॉनचा पुढून 17वा आहे. रांगेमध्ये जॉन पुढून 17वा आहे व मागून 8वा. एकाच व्यक्तीचा दोनदा क्रमांक दिलाय बघा आता जॉनचा, म्हणजे आपल्याला रांगेतील संख्या लगेच काढता येईल. तो दोनदा आहे, एकदा वजा करावा लागेल. 17 आणि 8
ह्या पद्धतीने जॉनचा पुढून क्रमांक 17वा व मागून 8वा क्रमांक आहे. मोईसचा त्याच रांगेत त्याच रांगेत पुढून 6वा क्रमांक असल्यास मोईसचा शेवटून कितवा. आता पुढून दिलाय तर शेवटून विचारलाय तुम्हाला, याचा शेवटून क्रमांक कितवा. बघूया मुलांनो, आपण मगाशीच शिकलो, जर एकाच व्यक्तीचा रांगेतले 2 क्रमांक दिलेले असतील पुढून आणि मागून, तर आपल्याला रांगेत एकूण मुलं किती, एकूण व्यक्ती किती शोधता येतं. एकूण मुले बघा, जॉनचाच 2दा क्रमांक दिलाय, 17 अधिक 8 बरोबर 25. पण मुलांनो इथं जॉन 2दा मोजला गेलाय, 17वा त्याचाच क्रमांक आहे. बघा जॉन पुढून आहे त्याचा 17वा क्रमांक, पाठीमागून आहे त्याचा 8वा क्रमांक. जर यांची बेरीज केली तर रांगेत एक मुलगा जास्त येणार आहे, कारण जॉन 2दा मोजलाय. म्हणून 25 मधून 1 वजा करायचा, जॉन 2दा मोजलाय. रांगेतील एकूण मुलं आली 24. बघा सम क्रमांक आलाय, सम. या रांगेमध्ये मधल्या मुलाचा क्रमांक काढता येणार नाही, कारण समसंख्या आहे. काय मधला क्रमांक काढायचंही कारण नाही, आपल्याला मधला क्रमांक विचारलेलाच नाहीये. बरीचशी मुलं गडबडून जातात, सम क्रमांक आला, चुकलं का काही. सम क्रमांकाची मुलं असू शकतात रांगेत, फक्त त्यांचा मधला क्रमांक काढता येत नाही. आपल्याला इथं मधला क्रमांक विचारलेला नाही. मग जर रांगेत एकूण 24 मुलं आहेत, आता आपल्याला एकूण मुलं कळाली, एकूण मुले आहेत 24. मोईसचा पुढून 6वा क्रमांक आहे. मोईस या रांगेत मोईसचा पुढून 6वा क्रमांक आहे, तर त्याचा शेवटून क्रमांक कितवा. मुलांना शेवटून म्हणजे 24 मुलांच्या रांगेत शेवटून क्रमांक कोणाच शोधायचा, मोईसचा. मग मोईस वजा करून चालणार नाही, शेवटून याचा क्रमांक शोधायचा आहे. म्हणजे याच्या आधीचे 5 विद्यार्थी काढून टाकायचे, वजा 5, आणि 24 मधून 5 गेले तर मोईसचा शेवटून क्रमांक आला 19वा. बघा परत मोईसचाच 2दा नंबर आहे, शेवटून 19 पुढून 6, 19 आणि 6 25. मोईस 2दा मोजलाय म्हणून 25 झाले, त्यातून वजा 1 केला तर 24 मुलं येतील. आणि अशा पद्धतीने मगाशी जे उदाहरण झालंय त्यातलाच काही भाग इथे आलेला आहे. तर मोईसचा शेवटून क्रमांक आलाय 19वा. ही काठीण्य पातळीचं उदाहरण, तरी मगाशी सोडवलं त्यापेक्षा आणखी बरं असलेलं उदाहरण. यानंतर 2021 झालं, आता 2023 साली आलेलं उदाहरण परीक्षेला बघूया आपण. एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून एका रांगेत राजेंद्र नावाचा मुलगा आहे आणि तो मध्यभागी उभा आहे. एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 23वा आहे. लगेच वाचता वाचता आपल्याला कळालं पाहिजे मध्यभागी 23 आहे, म्हणजे त्याच्या आधी 22 मुलं, नंतर 22 मुलं, 22 आणि 22 44 आणि राजेंद्र 1 45. उदाहरण वाचताना जेव्हा लक्षात येईल की या रांगेत 45 मुलं आहेत, तेव्हा उदाहरण सोडवायला सोपं होतं. जेव्हा आपण वाचत असतो तेव्हा आपल्याला आकलन झालं पाहिजे, समजलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, काही मुलांचं वाचनच इतकं अडखळत असतं की त्यांची बरीचशी शक्ती वाचनात खर्च होते. पुढचं जोडाक्षर काय, कसं वाचायचं, आणि त्यांचं अवधान वाचावं कसं इकडे जेव्हा असतं
तेव्हा समजण्याची क्रिया, आकलन होण्याची क्रिया होत नाही, कारण त्यांची सगळी बुद्धी वाचन नीट व्हावं म्हणून गुंतलेली असते. म्हणून जोपर्यंत तुम्ही 5वीला येताय, तुमचं वाचन अस्खलित असलं पाहिजे. वाचता वाचता आकलन होणं ही सगळ्यात महत्वाची स्कॉलरशिपची पायाभूत पायरी होय. मग एका रांगेत राजेंद्र मध्यभागी उभा आहे, त्याचा मध्यभागी उभा असून त्याचा क्रमांक 23वा आहे. ज्या मुलांचं वाचन चांगलं ते लगेच विचार करतात मध्यभागी 23, आधी 22 मुलं, नंतर 22 मुलं. 22 आणि 22 44 आणि 1 45. मग याच रांगेत डावीकडून, मुलांना आता बघा डावीकडून शब्द आला, लगेच रांग आडवी झाली. डाव उजवं आलं का आडवी रांग, उभी नाही. याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभ्या असणाऱ्या विश्वाचा, 25व्या क्रमांकावर विश्वास उभा आहे. याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या विश्वाचा उजवीकडून क्रमांक कितवा असेल? उजवीकडून क्रमांक कितवा? फक्त मगाशी उभं उदाहरण होतं उभ्या रांगेतलं, हे आडव्या रांगेतलं आलेलं आहे. खूप सोपं उदाहरण आहे. आता एकूण मुलं तर आपल्याला तोंडी तोंडी कळाली. किंवा मधला क्रमांक दिलेला आहे आणि हा मधला क्रमांक दिलेला असताना रांगेतली एकूण मुलं कशी शोधायची? मगाशी आपलं झालंय एकूण मुले बरोबर काय, मधला क्रमांक गुणिले 2 वजा 1. आता मी लिहिलं नाही मधला क्रमांक 23 गुणिले 2 वजा 1. हे सूत्र आपण सुरुवातीला पाहिलं. मग 23 दुने 46 वजा 1 45. रांगेतली एकूण मुलं झाली 45. हे आपण उदाहरण वाचता वाचता सोडवलं होतं. ठीक आहे. मग रांग आडवी हे आपल्याला कळालं, डावीकडून उजवीकडून. बर, याच रांगेत डावीकडून 25व्या क्रमांकावर विश्वास उभा आहे. हा विश्वास याचा डावीकडून 25वा क्रमांक आहे. तर उजवीकडून क्रमांक कितवा? मघाच्या सारखंच रांगेत एकूण मुलं आहेत 45. 45 मध्ये त्याचा शेवटून क्रमांक शोधायचा. कोणाचा? विश्वासचा. मग डावीकडचा विश्वास 25 वजा करून चालणार नाही. विश्वासच वजा केला तर विश्वास निघून जाईल आणि इथल्या मुलाचा क्रमांक निघेल. म्हणून विश्वासचा क्रमांक शोधायचा इकडून, हा विश्वास. तर त्याच्या आधीचे जे 24 मुलं आहे ते वजा करायचे. 24च्या 24 काढून टाकायचे, कारण 25व्याचा क्रमांक शोधायचा आहे. आणि म्हणून वजा 24. 5तून 4 गेला 1, 4तून 2 गेले 2. तर या विश्वासचा उजवीकडून क्रमांक आला 21वा. बघा दोघांची बेरीज जर केली तर विश्वास दोनदा मोजला जाणार आहे. 5 आणि 1 6, 2 आणि 2 4, 46 मुलं झाली. 46, कारण विश्वास दोनदा मोजला जातोय. पुन्हा वजा 1 करा, एकूण मुलं झाले 45. तर जर हे तुम्हाला लक्षात आलं की विश्वासचाच क्रमांक शोधायचा उजवीकडून, मग विश्वासचा डावीकडून क्रमांक वजा करता कामा नये, त्याच्या आधीची मुलं वजा केली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल त्यांना ही उदाहरणं हळूहळू सोपी वाटू लागतील. या ट्रिक्स आहेत मुलांनो. कोणता मुलगा शोधायचा, मग त्याच्या आधीचे वजा करणं, आणि या खूप बारकाव्याने, खूप सरावाने, म्हणजे अगदी हरकत नाही. शिष्यवृत्तीचे तज्ञ मार्गदर्शक जे असतात सुरुवातीला त्यांनाही या गोष्टी बारकाईने बघाव्या लागतात. आणि पुरेशा सरावानंतर, साधारण आता खूप वर्ष अध्यापन केल्यानंतर त्यातले बारकावे अधिक बारकाईने तोंडी करता येतात. तुम्ही तर विद्यार्थी आहात, परंतु सुरुवातीपासून जर तुमचं ध्येय असेल, तुम्हाला यामध्ये काहीतरी करायचं आहे असं, आणि तुम्ही लक्षपूर्वक शिक्षकांचं समजून घेत असाल, त्याप्रमाणे घरी सराव करत असाल, तर मग मात्र अवघड नाही.
पुन्हा एकदा 2023 सालीच आलेला प्रश्न, 2023 साली रांगेतील स्थान या घटकावर 2 प्रश्न विचारले गेले 2023 ला. लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी. लाल, पिवळा, निळा, हिरवा व गुलाबी या रंगांच्या पताका आहेत. या रंगांच्या पताका याच क्रमाने लावल्या आहेत. कोणत्या? याच क्रमाने. म्हणजे काय? वाचल्या वाचल्या डोक्यात एक क्लिक झालं पाहिजे. लाल रंगाच्या पताकेनंतर पिवळ्या रंगाची पताका, त्यानंतर निळी, त्यानंतर हिरवी, त्यानंतर गुलाबी. या संपल्यावर पुन्हा गुलाबी नंतर लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी. पुन्हा लाल, पिवळा, निळा, हिरवा, गुलाबी असा क्रम आहे. याच क्रमाने लावल्या आहेत. तर पिवळ्या रंगाची पताका, पिवळ्या रंगाची पताका पुढील पैकी, आता पर्यायाचा उपयोग करावा लागेल आपल्याला, पुढील पैकी कोणत्या क्रमांकावर येईल? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 27, सॉरी, पर्याय क्रमांक 1 63, पर्याय क्रमांक 2 87, पर्याय क्रमांक 3 39, पर्याय क्रमांक 4 78. मुलांनो, एक लक्षात घ्या, पताका किती दिलेल्या आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5. ह्या 5 झाल्या का पुन्हा त्याच 5, पुन्हा त्याच 5, म्हणजे 5च्या गटाने ह्या पताका आहेत. याचा अर्थ 5चा पाढा तुम्हाला माहित असला पाहिजे. म्हणजे 1 2 3 4 5 गुलाबी पताका कुठे येईल? 5व्या क्रमांकाला येईल, 10व्या क्रमांकाला येईल, 15व्या क्रमांकाला येईल, 20 25 पाढा आहे हा, 30 35 40 45 50. म्हणजे जिथं एकक स्थानी 5 0 5 0 5 ची कसोटी शिकलेलो आहे आपण, की ज्या संख्यांच्या एकक स्थानी 5 0 5 0 5 0 दिसला रे दिसला, की त्या संख्यांना 5 ने पूर्ण भाग जातो. विभाज्यतेच्या कसोट्यांमध्ये आपण हे शिकलेलो आहोत. आणि मग 1 2 3 4 5 शेवटची 5वी पताका गुलाबी, इथं गुलाबी. पुन्हा लाल पासून सुरू होतील, 10वी पताका गुलाबी. पुन्हा इथून सुरू होतील, 15व्या क्रमांकाला गुलाबी. अशी सगळी गुलाबी गुलाबी पताका जिथे एकक स्थानी 5 0 5 0 असणार आहे तिथे. मग उदाहरण घ्या, पहिले 5 संपले, गुलाबी पताका आली इथं. पुन्हा 10व्या क्रमांकाला गुलाबी पताका येणार इथं. इथं 5वा क्रमांक आहे, इथं 10वा क्रमांक आहे गुलाबी. पण मग तुमच्या इथं लक्षात आलं पाहिजे, 6व्या नंबरला असणारे लाल, 7व्या नंबरला असणारे पिवळी, 8व्या क्रमांकाला असणारी निळी, 9व्या क्रमांकाला हिरवी आणि 10व्या क्रमांकाला पुन्हा गुलाबी. 10व्या क्रमांकाला पुन्हा गुलाबी. असं प्रत्येक टप्प्यावर होणारे. मग इथं विचार करा, 63 60 3 63, म्हणजे 60 नंबरला 0 आला, इथं गुलाबी पताका असेल आणि गुलाबीच्या पुढे तिसरी 1 2 3 निळ्या रंगाची पताका राहील. 87 85 2 87, हे का केले मी? हे बघा 5 0 5 0 5 ची कसोटी, इथं 5 ने पूर्ण भाग जाणारे, इथं गुलाबी पताका असेल. कोणती? गुलाबी, 5व्या क्रमांकाची. आणि पुढे 2 नंबरला लाल आणि पिवळा. हे बघा 87व्या क्रमांकाला इथं पिवळी पताका असणार आहे. तर त्यांनी तेच विचारलंय, पिवळ्या रंगाची पताका पुढील पैकी कोणत्या क्रमांकावर येईल? 39
35 क्रमांकाला गुलाबी असणार 5च्या पाड्यात 35 बघा 5च्या पटीत आणि 35 आणि 4 39 4 म्हणजे 1 2 3 4 39व्या क्रमांकाला हिरवी पताका असेल 78 75 आणि 3 78 5चा पाडा पूर्ण होतो 75ला इथं गुलाबी पताका येईल आणि तिसरी 1 2 3 इथं निळ्या रंगाची पताका येईल 78 क्रमांकाला निळी पताका आपल्याला विचारलं होतं पिवळ्या रंगाची पताका कुठे येईल तर त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2 मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी एवढा खटाटोप केलेला आहे समजून सांगण्यासाठी ज्या मुलांना 5ची कसोटी माहित आहे 5-5च्या टप्प्यावर त्यांना तोंडी करता येईल हे 5 60 3 63 3 निळ्या रंगाची पताका 87 85 2 87 2 पिवळ्या रंगाची पताका 39 35 आणि 4 39 5-5चा पाडा आहे 5-7 35 7 गट होतील हे 7 वेळा येतील पताका आणि पुढे चौथ्या रंगाची पताका हिरवी म्हणजे ज्या मुलांना 5ची कसोटी माहित आहे त्यांना हे करण्याची गरज नाही पुरेशा सरावानंतर फक्त हे तुम्ही तोंडी सोडवू शकाल जे काठिण्य पातळीचं असलेलं उदाहरण देखील आपण तोंडी पद्धतीने सोडवू शकतो त्याच्यासाठी आपला पाया कसोटी असतील जे काही त्या गणिताला आवश्यक आहे त्या बेसिक गोष्टी पाया भक्कम असला पाहिजे आणि जो पाया आपला भक्कम आहे त्याचं उपयोजन आणि उपयोग आपल्याला करता आला पाहिजे आता बघा पुढचं उदाहरण हजेरी पटावर हेमांगीचा क्रमांक 11 हजेरी पटावर म्हणजे शाळेमध्ये तुमची जी हजेरी घेतली जाते सुरुवातीपासून क्रमांक 1 2 3 अशा प्रकारे हजेरी पटावर हेमांगीचा क्रमांक किती आहे 11वा म्हणजे तिच्या आधी 10 मुलं आहेत हे कळतं आपल्याला नंतर किती आहे माहित नाही जेव्हा एकूण मुलं कळतील तेव्हा नंतर किती आहे समजेल हजेरी पटावर हेमांगीचा क्रमांक 11 आणि अजयचा क्रमांक मात्र दिलाय शेवटून 18वा शेवटून हेमांगीचा सुरुवातीपासून तिला काहीच म्हटलेलं नाही सुरुवातीपासून का शेवटून जेव्हा काहीच म्हटलेलं नसतं तेव्हा तो क्रमांक सुरुवातीपासूनचा घ्यायचा हेमांगीचा क्रमांक 11वा त्याच हजेरीवर अजयचा क्रमांक आहे शेवटून 18वा आणि दोघांच्या दरम्यान 26 विद्यार्थी आहे दोघांच्या मध्ये अजय आणि हेमांगी या दोघांच्या मध्ये 26 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहे दोघांच्या मध्ये 26 विद्यार्थ्यांचे क्रमांक आहे तर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक किती म्हणजे पहिल्यांदा एकूण मुलं शोधावी लागतील आणि मग मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक विद्यार्थी क्रमांक किती पर्याय 1 27 पर्याय क्रमांक 2 28 पर्याय क्रमांक 3 29 आणि पर्याय क्रमांक 4 26 बघा मुलांनो आता हजेरी पट आहे म्हणजे रांग झाली उभी आता आपल्याला शोधायचं काय मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक मधला क्रमांक कधी काढता येतो जर रांगेत एकूण मुलं किती आहेत रांगेतील एकूण मुलं आपल्याला माहित असतील तर आपल्याला मधला क्रमांक काढता येतो आणि मग हा मधला क्रमांक शोधण्याच्या आधी रांगेमधील एकूण मुलांची संख्या शोधावी लागेल बघा इथे हेमांगी आहे हेमांगीचा क्रमांक 11वा आहे काहीच दिलेलं नसतं तेव्हा तो क्रमांक धरायचा सुरुवातीपासून हेमांगीचा क्रमांक 11वा आहे अजयचा 18वा आहे
मग अजयचा मी इथे घेईल. का बरं? कारण दोघांच्या मध्ये 26 विद्यार्थी आहेत, म्हणून अजय मी इथे उभा करतो आणि अजयचा शेवटून क्रमांक आहे 18वा. या दोघांच्या मध्ये 26 विद्यार्थी आहेत. मग मला सोपं झालं एकूण विद्यार्थी काढायला. इथून हिचा क्रमांक 11वा म्हणजे हे झाले 11 विद्यार्थी. अजयचा शेवटून 18वा म्हणजे त्याच्या मागे 17 आणि तो एक, हे झाले 18 विद्यार्थी. त्या दोघांच्या मध्ये मध्यभागी म्हणजे हे धरलेले नाहीत, दोघांच्या मध्ये 26 विद्यार्थी आहेत. याची बेरीज केली तर एकूण विद्यार्थी, इथं काही वजा करायचं नाही, मिळवायचं नाही, सुटसुटीत आहे. हेमांगी पर्यंत 11, शेवटून अजय पर्यंत 18 म्हणजे अजय धरलेला आहे, अजय धरला. इथून 11 म्हणजे हेमांगी धरली. दोघांच्या मध्ये म्हणजे हे धरायचेच नाही, दोघांच्या मध्ये 26. एकूण मुलं मिळतील आपल्याला 8 आणि 1 9, 9 6 15, चला 1 2 3 4 5. एकूण मुलं कळाली 55 आणि एकूण मुलं कळाली की मधल्या मुलाचा क्रमांक काढणं सोपं आहे. बघा एकूण मुले 55, रांगेतील एकूण मुले झाली 55 आणि मग मधला क्रमांक काय? एकूण मुलं अधिक 1/2. मधला क्रमांक कसा शोधतो आपण? मधला क्रमांक बरोबर एकूण मुले 55 अधिक 1/2, 56/2 म्हणजेच 28 दुने 56. तर मध्यभागी असलेल्या विद्यार्थ्याचा क्रमांक आला 28, पर्याय क्रमांक 2. दोन गोष्टी क्लिअर पाहिजेत. मधला क्रमांक विचारलेला असतो, काही मुलं एकूण मुलं शोधतच नाही आणि मधला क्रमांक काढण्याचा प्रयत्न करतात. असं कधी होऊ शकत नाही. जेव्हा मध्यभागी असलेला विद्यार्थ्याचा क्रमांक विचारलाय त्यावेळी तुम्हाला रांगेतील एकूण मुलं किती हे माहीतच असलं पाहिजे. रांगेतील एकूण मुले जेव्हा माहीत असतील तेव्हाच तुम्हाला मधला क्रमांक काढता येईल. पुढचं उदाहरण, एका रांगेत मनोजच्या डावीकडे 23 मुले. एका रांगेत मनोज उभा आहे, त्याच्या डावीकडे 23 मुले आहेत व उजवीकडे 37 मुले आहेत. व उजवीकडे 37 मुले उभी आहेत. एका रांगेत मनोजच्या डावीकडे 23 मुले व उजवीकडे 37 मुले उभी आहेत. याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या, बघा सोपं उदाहरण आलं आता, मध्यभागी उभ्या असलेल्या पुष्करचा क्रमांक कितवा? मध्यभागी उभ्या असलेल्या, उदाहरण तुमचं सोडून व्हायला हवं लगेच. हे उदाहरण लिहीपर्यंत पुष्करचा क्रमांक कितवा? पर्याय क्रमांक 1 31वा, पर्याय क्रमांक 2 30वा, पर्याय क्रमांक 3 29वा, पर्याय क्रमांक 4 32वा. बघा विद्यार्थी मित्रांनो, डावीकडे उजवीकडे शब्द आले याचा अर्थ ही रांग आहे आडवी, डावी आणि उजवी बाजू. या रांगेत मनोज उभा आहे. कुठे उभा आहे? कुठेतरी एका ठिकाणी उभा करायचा मनोज. याच्या डावीकडे 23 मुले, डावीकडे
डावीकडे 23 मुलं आहे म्हणजे मनोजचा क्रमांक झाला 24वा डावीकडून. त्याच्या डावीकडे 23 मुले आहेत, उजवीकडे 37 मुलं आहेत, उजवीकडे 37 म्हणजे उजवीकडून त्याचा क्रमांक झाला 38वा. त्याच्या उजवीकडे 37 आहे म्हणजे उजवीकडून क्रमांक किती झाला त्याचा 38. एकाच विद्यार्थ्याचा दोनदा क्रमांक मिळालाय, त्यांची बेरीज करायची आणि तो दोनदा आहे मनोज स्वतः, एक वजा करायचा, रांगेतले एकूण मुलं मिळणार आपल्याला. कारण मध्यभागी उभ्या असलेल्या पुष्करचा क्रमांक विचारलाय. मुलांनो मधला क्रमांक तेव्हाच निघतो जेव्हा आपल्याला रांगेतील एकूण मुले माहीत असतात. बरेच मुलं डायरेक्टली मध्यभागचा नंबर मधला क्रमांक काढायचा प्रयत्न करतात. एकूण मुलं माहीत झाल्याशिवाय मधला क्रमांक काढता येणार नाही. मनोजच्या डावीकडे 23 मुले आहेत, डावीकडे 23 आहे, मनोज नाही 23वा. डावीकडे 23 असल्यामुळे मनोजचा क्रमांक झाला डावीकडून 24वा. त्याच्या उजवीकडे 37 मुलं आहेत, उजवीकडे 37 म्हणजेच त्याचा क्रमांक झाला 38वा. आणि मग एकूण मुलं 24 अधिक 38, 8 आणि 4 12 हातचाल आहे 62. पण मनोज दोनदा मोजला गेलाय वजा 1. या उदाहरणात एक संधी आहे मुलांना तुम्हाला. डावीकडे 23 मुलं आहेत 23, उजवीकडे 37 मुलं आहेत 37, मध्यभागी एकटा मनोज आहे 1. म्हणजे इथं जे क्रमांक जर आपण घेतले, पण आपण ह्या पद्धतीने आधीची उदाहरणं केलीत म्हणून मी ही पद्धत सांगितली. पण इथं तुम्ही हे करू शकतात का डावीकडे 23 आहे, उजवीकडे 37 आहे, मध्यभागी एकटाच मनोज आहे, मग एकच मिळवलाय. आता इथं वजा 1 करायची गरज राहणार नाही. बघा 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचाला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6. बघा एकूण मुलं झाली 61. इथं काय केलंय, डावीकडचे 23, मधला मनोज 1, उजवीकडचे 37. आणि इथं मनोजचाच क्रमांक आपण शोधला होता. डावीकडे 23 मुलं म्हणजे हा झाला डावीकडून 24, उजवीकडे 37 मुलं म्हणजे मनोज झाला 38. इथं मनोजचाच दोनदा क्रमांक घेतला होता म्हणून ही बेरीज केल्यानंतर वजा 1 केला, एकूण मुलं झाले 61. आता मधला क्रमांक काढता येईल. मग रांगेतील एकूण मुले आहेत 61. आणि मग मधला क्रमांक काढायचा असेल तर सूत्र आहे मधला क्रमांक बरोबर एकूण मुले. खरं तर सूत्र लिहायची गरज नाही, एवढ्या एका उदाहरणासाठी लिहितो मी. एकूण मुले अधिक 1 भागिले 2. हे सुरुवातीला आपण सूत्र शिकलो. हे सूत्र प्रत्येक वेळी लिहायची गरज नाही, डायरेक्ट एकूण मुलं किती 61 अधिक 1 भागिले 2, 62 भागिले 2, 2 त्रिक 6, 2 एके 2. मधल्या मुलाचा म्हणजे मध्यभागी कोण उभा आहे, पुष्कर. तर या पुष्करचा क्रमांक आलाय 31वा. 31वा म्हणजेच पर्याय क्रमांक. विद्यार्थी मित्रांनो, बरीचशी मुलं कूट प्रश्नांना म्हणजे कूट प्रश्न या घटकातील उपघटकांना घाबरून जातात. जर तुमचं वाचन व्यवस्थित असेल, वाचन केल्या केल्या तुम्हाला आकलन होत असेल, काय विचारलंय काय दिलंय हे कळत असेल, तर हळूहळू यातलं कोणतंच उदाहरण तुमचं चुकणार नाही याची मला खात्री आहे. काही अडचणी निश्चितपणे आहेत ऑनलाईन तासिकेमध्ये की तुम्ही विद्यार्थी समोर नाही, तुमचे सर्वांचे चेहरे मला दिसत नाही, त्यामुळे तुम्हाला किती समजलं काय झालं हा माझ्यासाठी प्रश्नच असतो. पण तरीही अपेक्षा करतो की मी माझ्या परीने चांगला प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आणि संगमनेर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब गुंड यांचे प्रथमतः पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांच्यामुळे मला तुमच्यापर्यंत येण्याची संधी मिळाली. आमचे संगमनेर तालुक्यातील तंत्रस्नेही माझे मित्र सन्माननीय श्री संदीप पावशे सर
त्यांचं अनमोल असं सहकार्य लाभतं. त्यामुळे तास घेणं सोपं जातं. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद सर. मागील 4 दिवसापासून सन्माननीय अनिलजी कडलक सर यांनी वर्गीकरण आणि रांगेतील स्थान या घटकाविषयी मिशन आरंभ या जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांचे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद आणि आभार. थँक्यू सर. Dismiss.